हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्हा सगळ्यांचं जे प्रिपरेशन आहे ते खूप जोमाने चालू असणार आणि तुम्ही तुमच्या ज्या एक्झामिनेशनसाठी भरपूर सिरियस असणार. तर गाईज, आपण मेडिसिनल केमिस्ट्री 2 हा स्टार्ट केला आहे आणि याचा युनिट नंबर 2 बघतोय. तर गाईज, ऑलरेडी युनिट नंबर 1 आपण हे 2 लेक्चरमध्ये कव्हर केलं आहे, ज्यामध्ये आपल्याला सगळे टॉपिक, ड्रग, स्ट्रक्चर, सिंथेसिस सगळं काही बघितलेलं आहे. आणि आजच्या या युनिटमध्ये, या सेशनमध्ये आपण काय बघणार आहोत, तर गाईज म्हणजे जर मी ट्राय केलं असतं तर मी नक्कीच युनिट 2 हे कम्प्लिटली तुमच्यासाठी एका कम्प्लीट सेशनमध्ये अरेंज केलं असतं. बट गाईज काय होतं की कॅटेगरी सेम आहे आणि सेम कॅटेगरीचे डिफरंट टाईप ऑफ ड्रग येणार आहे आणि मग लवकर सिलेबस कम्प्लीट करण्याच्या नादामध्ये भरपूर काही ब्रेनमध्ये गोंधळून जातो. म्हणून मग मी डिसाईड केलं की हा जो आपला लेक्चर्स असणार आहे ते आपल्या सिलेबसच्या पॅटर्न थ्रू आपण घेऊया. ठीक आहे, जो सिलेबस मध्ये दिले आहेत त्याच सेक्शन वाईज आपण आपले जे काही पुढचे लेक्चर्स आहे ते कंटिन्यू करणार आहात. ओके, सो गाईज, आजच्या ह्या सेशन मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, तर तुम्हाला या सेशन मध्ये आपण अँटी अंजायनल ड्रग बद्दल डिस्कस करणार आहोत. अँटी अंजायनल ड्रग्स आपल्याला हा जो टॉपिक आहे मेडिसिनल केमिस्ट्री मध्ये सुद्धा आहे आणि फार्माकोलॉजी मध्ये सुद्धा आहे. तर गाईज, मेडिसिनल केमिस्ट्री आणि फार्माकोलॉजी दोघांच्याही पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण हा जो टॉपिक आहे तो प्रिपेअर करणार आहोत. नेमका आपण आजच्या ह्या लेक्चर मध्ये काय बघणार आहोत, तर आपण आधी डिस्कस करूया की ही अंजायना आहे तरी का. कारण नावडेच आपण बघितलं तर हा जो अंजायनाचा जो टाईप आहे प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीमध्ये बघायला मिळतो आणि भरपूर असे हार्ट अटॅकचं प्रमाण भरपूर वाढलंय. का होत आहे, कसं होत आहे, हे सगळं आपण डिस्कस करणार आहोत. वी विल डिस्कस अबाउट द टाइप्स ऑफ अंजायना, की नेमकं कुठल्या टाईपमध्ये, रेस्टिंग मध्ये कुठला येणार, एक्सरसाइज मध्ये करत असणारा कुठला अंजायना असू शकतो, कुठला सिरियस आहे, कुठला कमी सिरियस आहे, ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. अगेन गाईज, वी विल डिस्कस द पॅथोफिजिओलॉजी. अगदी शॉर्ट आणि अगदी सिम्पल मध्ये बघणार आहोत. येस, ऑब्व्हियसली फार्माकोलॉजीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आणि मेडिसिनल केमिस्ट्रीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघणार आहोत. ठीक आहे, सिम्पटम्स आपण डिस्कस करणार आहोत, नेमकं काय असणार आहे अंजायनाचे सिम्पटम्स, अँड देन वी विल डिस्कस द ट्रीटमेंट. ठीक आहे, काय ट्रीटमेंट करायला पाहिजे आणि कशा प्रकारे करायला पाहिजे हे आपण डिस्कस करणार आहोत. देन गाईज, फार्माकोलॉजीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हे जे अँटी अंजायनल ड्रग्स आहे कशा प्रकारे आपण क्लासिफाय करायला पाहिजे ते बघणार आहोत. अगेन मेडिसिनल केमिस्ट्रीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघणार आहोत. आजचा हा सेशन तुमचा ओव्हरव्ह्यू असणार आहे फार्माकोलॉजी आणि मेडिसिनल केमिस्ट्री, आणि जे ड्रग्स डिस्कस करणार आहोत ते आपण मेडिसिनल केमिस्ट्रीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. कारण काय, फार्माकोलॉजीमध्ये आपल्याला कुठल्या प्रकारचं ड्रग सिंथेसिस नाही लिहायचंय, बट येस मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये लिहायचं आहे. सो 2 कॅटेगरी आहे, दॅट इज द वॉसोडायरेटर अँड कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. त्याबद्दल आपण डिस्कस करूया. त्याचे सगळे ड्रग्स बघायचे आहे, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन बघायचे आहे, काही बेसिक असे ड्रग्स आहे ज्याचं स्ट्रक्चर इम्पॉर्टंट आहे ते बघणार. अँड देन काही असे जे ड्रग्स आहे त्याचं सिंथेसिस आपल्याला इम्पॉर्टंट आहे, लाईक नायट्रोग्लिसरीन, आयसोसॉर्बिट, डायनायट्राइट, हे जे काही ड्रग्स आहे याचे सिंथेसिस एक्झाम मध्ये विचारले जातात. सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपण ते बघणार आहोत. देन वी विल डिस्कस द कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. याचं जनरल सार बघणार आहोत, दॅट इज द स्ट्रक्चरल ऍक्टिव्हिटी रिलेशनशिप. अँड देन वी विल गो फॉर अवर ड्रग्स मध्ये सुद्धा टोटल 8 ड्रग आहे. सो आपण इच अँड एव्हरीथिंग आपण कव्हर करणार आहोत. आणि ओव्हरऑल हा जो सेशन आहे तुमचा भरपूर इंटरेस्टिंग, भरपूर तुम्हाला नॉलेज गेनिंग असणार आहे आणि ऑब्व्हियसली एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला भरपूर इम्पॉर्टंट राहणार आहे. ठीक आहे, सो गाईज, अगेन वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी पल्लवी, असिस्टंट प्रोफेसर, तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपलं मराठी चॅनल, आपलं फार्मसीमध्ये, जिथे आपण फार्मसीला आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये बघतोय. तर चला तर पटकन समजून घेऊया की अँटी अंजायना म्हणजे काय. तर ऑब्व्हियसली अँटी मीन्स अपोजिट आणि अंजायना म्हणजेच काय, काहीतरी असं आहे ज्याला आपल्याला प्रिव्हेंट करायचं. असे ड्रग्स जे ह्या अंजायनाचा जो केस आहे त्याला प्रिव्हेंट करतो. आता हे आपल्याला माहितीये की अंजायना कुठेतरी हार्टच्या रिलेटेड आहे. आता आपल्याला तोच बघायचं की नेमकं हा अंजायना आहे कसा, काय, कुठे, कसा, त्याची सगळी हिस्ट्री बघायचं आहे. ऑब्व्हियसली अंजायनाबद्दल माहिती जर असली तर त्याला प्रिव्हेंट करणाऱ्या ड्रग्सशी आपण जास्त चांगल्या प्रमाणे कनेक्ट करू शकतो. ठीक आहे, सो मग आपण पटकन अंजायनाबद्दल डिस्कस करूया. तर गाईज, हा एक प्रकारचा चेस्ट पेन आहे. ठीक आहे, चेस्टला जनरली जो लेफ्ट साइडला आपल्याला माहिती आहे हार्ट असतो, तर लेफ्ट साइड मध्ये जो
पेन आहे तो मे बी अनप्रेडिक्टेबल असू शकतो. का हे सगळं पेन होतं तर सडनली जर आपल्या हार्टला ऑक्सिजन सप्लाय स्टॉप झाला, ब्रेक झाला, ठीक आहे, किंवा डिक्रीज झाला तर त्याच्यामुळं एक अनवॉन्टेड पेन क्रिएट होतो. त्याला आपण नथिंग बट द अंजायना म्हणतो, ज्याला अंजायनल पेन म्हणतो. ठीक आहे, जर जे काही हार्टच्या मध्ये जो काही ब्लड फ्लो होत आहे त्याच्यामध्ये जर सडन ब्रेकडाऊन झालं, ठीक आहे, तर तो हा एक सिम्पटम्स आहे, दॅट इज द कोरोनरी आर्टरी डिसीज. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे हार्ट दिसतोय आपल्याला, यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट माहिती आपल्याला कोरोनरी आर्टरीज असते. सो मग याच्यामध्ये जर काही ब्लॉकेज असेल तर याचा सगळ्यात मेन सिम्पटम्स आहे दॅट इज द अंजायना. तुम्ही ऐकलं असणार फर्स्ट हार्ट अटॅक, सेकंड हार्ट अटॅक, देन थर्ड असलं लास्ट स्टेज असते असं ऐकलं असणार. बट आता तर तसं काही नाही, आता तर डायरेक्ट कुठलाही हेल्दी पर्सनला हार्ट अटॅक आपल्याला बघायला मिळतात. फर्स्ट सेकंड स्टेज काही राहिले नाही, डायरेक्ट हार्ट अटॅक आला आणि गेला असं होतं. ठीक आहे, आणि असं काही होतं ते सुद्धा आपण बघणार आहोत गाईज. आणि बट फॉर नाऊज हा कोरोनरी आर्टरी डिसीजचा एक सिम्पटम आहे, काय तर अंजायना. ठीक आहे, अंजायना अल्सो कॉल्ड एज अ अंजायना पेक्टोरिस. ओके, सो याचं अनदर नाव काय आहे तर अंजायना पेक्टोरिस. नाव अंजाना हा जो आहे ऑफ्टन डिस्क्राइब ॲज अ स्क्वेसिंग प्रेशर, हेवीनेस, टाइटनेस और पेन इन द चेस्ट. कशा प्रकारे अंजायनाचा पेन असणार आहे, की अंजायनल अटॅक कशा प्रकारे असणार आहे तर काहीतरी स्क्वेसिंग, एकदम प्रेशर, एकदम हेवीनेस, टाइटनेस किंवा एकदम सडनली पेन होणार आहे लेफ्ट साइडला. ओके, राईट साईडला नाही, लेफ्ट साईडला. ठीक आहे, इट मे फील लाईक अ हेवी, म्हणजे असं वाटणार की काहीतरी हार्ट बर्न होत आहे, काहीतरी एकदम प्रेशर आल्यासारखं त्या पेशंटला वाटतं, ज्याला हा अंजायनल अटॅक येत असतो. ठीक आहे, अंजना मे बी अ फ्यू पेन दॅट नीड्स टू बी चेक्ड बाय हेल्थकेअर प्रोफेशनल. ठीक आहे, हा एखादा माइल्ड तुमचा पेन सुद्धा असू शकतो, असं काही नाही की एकदमच सडनली तो कोलॅप्स होणार व्यक्ती. बट हा माइल्ड पेन जरी असला तरी त्याला लाईटली घ्यायचा नाही आहे. आपले मम्मी पप्पा असं त्यांना सांगायचं की काहीतरी असं घडलं तर पटकन जो काही एक्सपर्ट्स असतात, प्रोफेशनल्स असतात, त्यांच्याकडनं चेकअप करायचं. ठीक आहे, किंवा मग असंही होऊ शकतं की इट मे बी रिक्युरिंग पेन दॅट गोज अवे विथ अ ट्रीटमेंट. ठीक आहे, सडनली तो लाईफ थ्रेटनिंग असू शकतो किंवा मग ट्रीटमेंट वरती सुद्धा आपण त्याला केअर करू शकतो. सो हा अनप्रेडिक्टेबल आहे गाईज. ओके, अंजायना इज रिलेटिव्हली कॉमन, हा एक कॉमन आहे, बट सम पीपल्स मे नॉट बी एबल टू टेल इट. ठीक आहे, काही बऱ्याचदा त्या लोकांना कळत पण नाही. एक केस सांगते मी तुम्हाला. एक 25 इयरचा तरुण होता आणि त्याला अचानक हार्ट अटॅक आला. ठीक आहे, आणि जेव्हा त्याचे पोस्टमॉर्टम करण्यात आले तेव्हा त्याला कळालं, म्हणजे तेव्हा घरच्यांना कळालं की हा याचा थर्ड अटॅक होता. ऍक्च्युअलमध्ये तो जो पेशंट होता त्यालाही माहीत नाही की त्याला हा अटॅक तिसरा केव्हा होता, पहिले 2 केव्हा येऊन गेले. सो इतका माइल्ड असू शकतो. त्याच्या अगोदर थोडा त्याला चेस्ट पेन झाला आणि तो फिजिशियनकडे चेकअप करायला गेला, बट तो हार्ट अटॅक म्हणून नव्हता, एक साधा एक चेस्ट पेन, त्याला हार्ट अटॅक म्हटलं जातं. ठीक आहे, सो मग असाही होऊ शकतो किंवा मग तो पेशंटला फील होतं, एक टाइटनेस, हेवीनेस वाटतं. ठीक आहे, आपल्या हार्टवरती. सो मग असं वेगवेगळ्या टाईपनी अंजायनाला आपण डिफरन्शिएट करू शकतो. ठीक आहे, सो इट कॅन नॉट बी प्रेडिक्टेबल. ठीक आहे, इफ यू हॅव एनी अनएक्सप्लेन्ड चेस्ट पेन गेट मेडिकल हेल्प राईट नाव. ठीक आहे, सो अशा प्रकारचं जर काही असणार तर आपल्या फॅमिलीला किंवा आपल्याला असं काही नाहीये की 40+ लोकांनाच आता हार्ट अटॅक येतो, कुणालाही येऊ शकतो. 20-25 इव्हन जे छोटे मुलं आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा हार्ट अटॅक आपण बघितले आहे. सो मग असं जर काही असणार तर आपल्याला इग्नोर करायचं नाही आहे आणि फॅमिलीला सुद्धा इग्नोर करू द्यायचं नाहीये. नाव गाईज, हा एक बेसिक आयडिया झाली अंजायनाबद्दल. आता आपण याचे टाइप्स बघूया. सो बेसिकली 4 टाइप्स आहे अंजायनाचा. फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि मोस्ट कॉमन टाइप आहे तो आहे स्टेबल अंजायना. आता हा स्टेबल अंजायना आहे तरी काय बघू. हा जो काही अंजायना इट कॉज्ड बाय फिक्स्ड अथ्रोस्केलेरोटिक प्लेक इन कोरोनरी आर्टरी. आता हे अथ्रोस्केलेरोटिक प्लेक आहे तरी का. आता हा हार्ट दिसतंय तुम्हाला स्क्रीनवरती सगळ्यांना, तर ह्या हार्टवरती आपल्याला माहिती आहे की कोरोनरी आर्टरी असते. तर ह्या कोरोनरी आर्टरीमध्ये जेव्हा काहीतरी अथ्रोस्क्लेरोटिक प्लेक म्हणजेच काय कॅल्सिफिकेशन झालं आहे. आता इथे तुम्हाला दिसतंय, झूम करून माझ्या बॅकग्राऊंडला दिसत असणार, इथे बघा येलोइश कलरचं काहीतरी डिपॉझिशन झालं आहे. इथे नथिंग बट द कॅल्सिफिकेशन, एक प्लेग, जिथे लिपिडचा एक प्लेग, एक
म्हणजे आता ही बघा, ही जी काही आपली आर्टरीज आहे ही नॉर्मल फ्लो होत आहे, याच्यामध्ये कुठलाही रेस्ट्रिक्शन आहे. बट ह्या प्रकारचा जर प्लेक म्हणा, लिपिड म्हणा, कोलेस्ट्रॉल जर इथे डिपॉझिशन झाला तर काय होणार, तर ऑब्व्हियसली याची जे काही वेट आहे ते छोटी होणार. ठीक आहे, ऑब्व्हियसली ब्लड फ्लो कमी होणार, ब्लडचा जो काही प्रेशर आहे टू द वॉल ऑफ अवर आर्टरी हा इन्क्रीज होणार, किंवा मग काहीतरी रप्चर होऊ शकतं, किंवा तो नॅरोईंग काही कुठलाही रिझन होऊ शकतो. बट फायनल काय झाले की ही जी काही आपली आर्टरीज आहे ती नॅरो झाली आहे, ब्लड फ्लो कमी होत आहे आणि ऑक्सिजन सप्लाय कमी होत आहे. सो मग हा एक मेन रिझन आहे स्टेबल अंजायनाचा. तर हा पेन केव्हा होतं, जेव्हा व्यक्ती एक्सरसाइज करत असणार, भरपूर स्ट्रेस घेत असणार, किंवा मग एक्सटर्शन असणार. तर ठीक आहे, ही व्हेरियस रिझन आहे. तुम्ही बरेच व्यक्ती मग बघितलं असणार की जिम मध्ये बऱ्याच लोकांना हार्ट अटॅक येतो, ज्याला खेळायची सवय नाही आहे. त्यांच्या जर बॉडीने एकदम ऍक्टिव्हिटी केली तर हे हार्ट अटॅकचं प्रमाण आपल्याला दिसतं. आपण म्हणतो की एक्सरसाइज केल्याने व्यक्ती हा अगदी हेल्दी होतं, बट बऱ्याचदा बघितलंय की एक्सरसाइज करताना हार्ट अटॅक आलेला आहे. बऱ्याचदा आपण बघतोय की व्यक्ती प्लेग्राऊंड मध्ये त्याला हार्ट अटॅक येत आहे, कारण बॉडीला सवय नाही, बॉडीला कंटिन्यू हे लॅपटॉप कम्प्युटरची सवय झाली आणि रेस्टिंग पोझिशन मध्ये आपण हे वर्क करतोय, आणि देन सडनली तुम्ही त्याला अनएक्सपेक्टेड ऍक्टिव्हिटी देत आहे, सडनली तुम्ही खेळताय, धावताय, जम्प करताय, देन हे सगळं रिझन आहे की हे जे काही कॅल्सिफिकेशन झालंय, हा जो प्लेक आहे, याच्यामुळे काय होतं की प्रॉपर आपल्या हार्टला ऑक्सिजन सप्लाय होत नाही, आणि त्यामुळं ऑक्सिजन न मिळाल्यामुळं हार्ट पंपिंग करू शकत नाही, अँड देन इट लीड्स टू कोलॅप्स. ठीक आहे, सो हा एक मोस्ट इम्पॉर्टंट रिझन आहे. बट रिलीफिंग बाय रेस्ट हा ओके होऊ शकतो, किंवा एक नायट्रोग्लिसरीनची गोळी असते जे आपल्याला बिलो द टंग ठेवायची आहे, त्याच्यामुळे हे ओके होऊ शकतो. ओके, सो हा मोस्ट कॉमन टाईप आहे, बट सिरियस नाही आहे. रेस्टिंगने किंवा आपण नायट्रोग्लिसरीनने याला आपण ट्रीट करू शकतो. बट जो सेकंड अंजायना आहे तो थोडा रिस्की आहे. इमर्जन्सी कंडिशन मध्ये मेडिकल इमर्जन्सी हा क्रिएट करू शकतो. आता अनस्टेबल अंजायना आहे तरी काय, इट कॉज ड्यू टू द रप्चर ऑफ प्लेक और प्लेटलेट ॲग्रिगेशन. काय होतं की जर कोरोनरी आर्टरीज मध्ये एकदम रप्चर झालं, किंवा जे काही प्लेटलेट्स आहे कम्प्लिटली ॲग्रिकेट झाला, तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असणार, ही स्क्रीनवरती तुम्हाला एक इमेज दिसत आहे बघा. हार्टच्या थ्रू ते 4 कंडिशन दिल्या आहे, 4 मधली कुठलीही एक असू शकते, किंवा मग काय होतं की रप्चर होऊ शकतं, प्रॉपर ऑक्सिजन सप्लाय झाला नाही हार्टला, किंवा मग प्लेटलेट्स ॲग्रिकेट होऊन त्यांनी काय केलं, पुन्हा रस्ता ब्लॉक करून त्याला कुठल्याही प्रकारचा ऑक्सिजन सप्लाय झाला नाही. हा जो आहे यामुळे काय होतं की पेन ऑकर्स इव्हन ॲट द रेस्ट. जनरली तुम्ही बघितलं असणार मोर सेव्हर अँड फ्रिक्वेंट. हा जो पेन आहे खूप जास्त इंटेन्स असतो, फ्रिक्वेंटली पेन होतं, आणि जर पर्सन रेस्टमध्ये जरी असला तरी याला हा पेन प्रोड्यूस होता. एक्सरसाइज किंवा काहीतरी एक्सपेक्टेड ऍक्टिव्हिटीच्या वेळेस नव्हे तर नॉर्मल कंडिशनच्या वेळेस सुद्धा पेन येऊ शकतं. ठीक आहे, आणि इट लीड्स टू मेडिकल एमर्जन्सी. ओके, आणि मेडिकल कॅन लीड टू मेडिकल इमर्जन्सी. ठीक आहे, सो मग अशी ही जी कंडिशन आहे याला आपण अनस्टेबल अंजायना म्हणतो. ठीक आहे, सो सेकंड क्लास हा आपल्याला क्लिअर आहे. नाव द थर्ड क्लास ऑफ अवर अंजायना, दॅट इज द व्हॅरियंट, ज्यालाच आपण प्रिझमेंटल अंजायना म्हणतो. आता हा आहे तरी काय, इट कॉज बाय कोरोनरी आर्टरी स्पाझम. आता कोरोनरी आर्टरी स्पाझम म्हणजे काय, जी कोरोनरी आर्टरी आहे ह्याच्यामध्ये जर स्पाझम झाली, आता इथे बघा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असणार एक कंडिशन दाखवली आहे की ही जी आर्टरी आहे याच्यामध्ये स्पाझम म्हणजेच काय, मोडल्या गेली, म्हणजे नॉर्मल एवढं डायमीटर आहे आणि इथनं आपल्याला ब्लड फ्लो होत आहे, बट येथे डायरेक्टली सडनली स्क्वेचिंग झालं, रिझन काही येऊ शकतो, बस स्क्वेचिंग झालं तर काय होणार, ती ब्लॉक होणार, किंवा मग त्याचं डायमीटर छोटं होणार, आणि याच्यामुळे आपल्याला ह्या अंजायनाचा टाईप दिसू शकतो. याच्यामध्ये काय होतं, पेन ऑकर्स अर्ली मॉर्निंग ऑन द रेस्ट. बऱ्याचदा तुम्ही हे केस ऐकले असतात की मॉर्निंगला 4-5च्या दरम्यान काही लोकांना हार्ट अटॅक येतात. सो हा एक तो प्रिझमेंटल आहे की मग काहीच नव्हतं, त्याला अगदी हेल्दी होता तो, बट हे जे काही स्क्वेचिंग झाली आहे, स्पाझम झाला आहे कोरोनरी आर्टरीमध्ये, इट लीड्स टू अवर अंजायना. ठीक आहे, ECG मे शो ST इलिव्हेशन ड्युरिंग द पेन. जर पेनच्या वेळेस जर ECG काढली तर हा ST इलिव्हेशन आपल्याला ECG मध्ये दिसतं. इट रिलीव्ज बाय कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स अँड नायट्रेट्स. याला जर आपण अशा व्यक्तीला जर टाइम पिरियडमध्ये, त्या पर्टिक्युलर टाइममध्ये जर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स किंवा नायट्रेट दिला तर मग हा आपल्याला क्युअर करू शकतो. नाव गाईज, सॉरी मी 4 म्हटले होते, तर हे 3 आपले मोस्ट इम्पॉर्टंट अंजायनाचे टाईप झालेले आहे. नाव
पॅथोफिजिओलॉजी अगदी शॉर्टमध्ये आणि सिम्पलमध्ये बघूया. फारच आपल्याला बल्की किंवा थेरॉटिकली केल्यापेक्षा पॉइंटला जो काही मॅटर आहे ते पॉइंट टू पॉइंट आपल्याला समजून घ्यायचं आहे. कोरोनरी आर्टरी काय होतं, नॅरो होतं. बेसिक एकच आहे की कोरोनरी आर्टरी आणि त्याची जे डायमीटर आहे ते छोटी झाली. मीन्स काय, ऑब्व्हियसली जो काही ब्लड फ्लो आहे तो डिक्रीज झाला. तर तुम्ही जो पाईप आहे आपल्या झाडांना पाणी द्यायचा तो जर बघितला तर फॉर एक्झाम्पल त्याची डायमीटर इतकी आहे आणि प्रॉपर प्रेशरने तो आपलं पाणी देतोय. बट त्याची डायमीटर आपण जर छोटी केली तर प्रेशर इन्क्रीज होतं, पाणी लांबवर जातं. सेम केसमध्ये काय, पाण्याचं प्रमाण कमी येतं बट प्रेशर इन्क्रीज होतं. सेम केस आपल्या कोरोनरी आर्टरी सोबत होतं की एवढी जर डायमीटर आहे, काही रिझन असू शकतो, कॅल्सिफिकेशन, प्लेटलेट ऍग्रिगेशन किंवा स्क्वेशिंगमुळे काय होणार की डायमीटर छोटी होतं, प्रेशर इन्क्रीज होतं, ब्लड फ्लो कमी होतो, ऑक्सिजन सप्लाय कमी होतं. ठीक आहे. हार्ट मसल मध्ये इस्चेमिया प्रोड्यूस होतं, मीन्स लॅक ऑफ ऑक्सिजन होतं आणि लॅक्टिक ऍसिड अक्युमुलेशन होतं विच लीड्स टू आवर पेन. आणि हे जे काय आहे स्टार्टिंग कुठनं होतं तर हा जो काही लेफ्ट साईडचा जॉ आहे इथनं पूर्ण जो हँड वगैरे सगळ्या ठिकाणी पेनिंग आपल्याला मिळतं. सिम्पटम्स बघूया. चेस्ट पेन, क्रुशिंग सिक्वेन्स आणि प्रेशर लाईक काहीतरी असं वाटणार की काहीतरी दगड ठेवला की काय आपल्या हार्टवरती, अशा प्रकारे होऊ शकतं. ठीक आहे. रेडिएट टू लेफ्ट आर्म, जॉ आणि नेक. ठीक आहे. लेफ्ट साईडला लेफ्ट आर्म, जॉ आणि नेक ह्या पूर्ण साईडला जर पेनिंग होत असणार तर इट मे बी अंजायना पेक्टोरिस. ठीक आहे. देन शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, श्वास घ्यायला प्रॉब्लेम जातो, स्वेटिंग, भरपूर असा घाम सुटतो, देन नवशी, फटीक यासारखे सिम्पटम्स आहे आपल्या अंजायनाचे. आता हे आपल्याला कळलं की ओव्हरऑल अंजायना हा व्हेरी सिरियस डिसीज आहे आणि मग ऑब्व्हियसली त्यावरती जे काही ट्रीटमेंट आहे ती सुद्धा तेवढीच सिरियस आणि इफेक्टिव्ह आहे. जर तुम्हाला हे ट्रीटमेंट माहिती आहे तर तुम्ही कोणाचा जीव सुद्धा वाचवू शकता. ठीक आहे. सो असे आपले ही जी मेडिसिन्स आहे आणि आपण ॲज अ फार्मासिस्ट प्राऊड फील करायला पाहिजे की आपण एखाद्याचा जीव वाचवण्याचं काम करतोय. ठीक आहे. सो गाईज ट्रीटमेंट बघूया पटकन. आता ट्रीटमेंट काय आहे अंजायनाची, तर आपण फर्स्ट थिंग सेल्फ क्युअर करून म्हणजे प्रॉपर आपण फिजिकल एक्सरसाइज करून, मग एकदम सडनली आपली बघा आता मी कंटिन्युअसली पीसी बघते आणि कंटिन्युअसली मी एक्सरसाइज स्टार्ट केलं तर हे सुद्धा काहीतरी वेगळं आहे. मीन्स आता नॉर्मली माझी रुटीन जर मी जर लॅपटॉप समोर बसत असणार आणि मग सडनली मी 2 तास एक्सरसाइज करते, सो माझा हार्ट टॉलरेट करू शकत नाही. सो सडनली सुद्धा आपल्याला एकदम हेल्दी लाईफ स्टार्ट नाही करायची आहे, बट हा थोडं जी बॉडी आहे बॉडीला मेंटेन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. फिजिकल एक्सरसाइज इन्क्रीज करायचा आहे. वेट जर एक्सेसिव्ह झाला असता तर त्याला लॉस करायचा आहे. प्रॉपर रेंज तुमच्या हाईटनुसार तुम्हाला मेंटेन करायचं आहे. देन स्मोकिंग, अल्कोहोल या सगळ्या गोष्टी लांब ठेवायचं आहे कारण इट लीड्स टू एथेरोस्क्लेरोटिक प्लेग और इट लीड्स टू कॅल्सिफिकेशन. याच्यामुळे भरपूर असे चान्सेस आहे अंजायना पेक्टोरिसचे. ठीक आहे. देन सेकंड थिंग आहे की सर्जरी. जर कॅल्सिफिकेशन झालं असणार कोरोनरी आर्टरी डिसीजमध्ये, जी काही आर्टरी आहे ती नॅरोईंग झाली असणार तर तिथे मग आपण सर्जरी करून बायपास सर्जरी ऐकलं असणार तुम्ही. ठीक आहे. म्हणजे हार्टच्या डायरेक्ट बायपास होऊन जातो. बायपास कोरोनरी आर्टरी हार्टच्याच एकदम साईडला असते हे आपल्याला माहिती आहे. सो मग तिथे आपण काय करणार, तो जो काही प्लेग आहे त्याला रिमूव्ह करणार विथ द हेल्प ऑफ सर्जरी. अँड द थर्ड थिंग इज अ ड्रग, दॅट इज द अवर अँटी अंजायनल ड्रग. मग ज्या व्यक्तीला सर्जरीची भीती वाटते मग त्यांच्यासाठी आपण हे ड्रग प्रिस्क्राईब करत असतो. नाव अँटी अंजायनल ड्रग्स आहे तरी काय, फार्माकोलॉजीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी याची टोटल 5 क्लासिफिकेशन आहे आणि मेडिसिनल केमिस्ट्रीला आपण 2 क्लासिफिकेशन आपल्या सिलेबसमध्ये दिले आहे. ओके. सो ह्या सिलेबसच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण आपला जो टॉपिक आहे तो कव्हर करूया. मी काहीतरी एक्स्ट्रा पण देणार नाहीये, कमी पण करणार नाही, जेवढं आहे तेवढंच बघायचं आहे. ठीक आहे. सो फार्माकोलॉजीमध्ये काय, फर्स्ट क्लास आहे ऑर्गॅनिक नायट्रेट, सेकंड आहे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर ज्याला आपण डायहायड्रोपायरिडाइन म्हणतो. देन थर्ड आहे नॉन DHP कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, दॅट इज द नॉन डायहायड्रोफिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. फोर्थ वन आहे बीटा ब्लॉकर फॉर प्रोफिलॅक्सिस अँड अदर्स मध्ये येतात. ठीक आहे. बट नाउ वी आर स्टडिंग इन पॉइंट ऑफ व्ह्यू मेडिसिनल केमिस्ट्री. आता मेडिसिनल केमिस्ट्री 2 सेमिस्टर 5चा हा आपला सब्जेक्ट आहे. याच्यामध्ये आपल्या सिलेबसमध्ये 2 क्लास दिले आहे. एक आहे वासोडायलेटर अँड सेकंड आहे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. आता 1 बाय 1 आपण ह्याचे काही ड्रग्स आहे, सगळे ड्रगचं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन बघूया. यूजेस गाईड सगळ्यांचं सेम असणार आहे कारण अँटी अंजायनल ड्रग आहे तर ऑब्व्हियसली अंजायनाच्या ट्रीटमेंटसाठी जी काही कोरोनरी आहे त्याला डायलेट करायसाठी
ऑब्व्हियसली हार्टवरचं प्रेशर कमी करण्यासाठी ह्या सगळ्या टॅबलेटचा यूज होणार आहे. सो हे डिपेंडिंग ऑन दॅट कॅटेगरी, लाईक वॉसोडायलेटर काय करू शकतो आणि कॅल्शियम चॅनल काय करू शकतो, हे बेसिक ओव्हरव्ह्यू आपण बघणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल गाईज, एक मेन गोष्ट बघूया की ही जी काही कॉन्ट्रॅक्शन होतं आपली हार्ट मसल, कोरोनरी हार्टचं जी आर्टरीज आहे ती कशा प्रकारे होतं. ठीक आहे, याची फिजिओलॉजी जर तुम्हाला कळलं तर बाकीचे जे रिमेनिंग कॅटेगरी आहे त्याचं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन तुम्ही इझिली लिहू शकता. ठीक आहे, सो याला डिस्कस करणं इथे जास्त इम्पॉर्टंट आहे. आधी मला एकदा कन्फर्म करू द्या की माझ्या बॅकग्राऊंडला हे जे काही स्लाइड आहे ती विजिबल आहे. ठीक आहे, सगळे पॉईंट्स तुम्हाला दिसत आहे. सो मग असं व्हायला नको मी काहीतरी एक्सप्लेन करता आणि काहीतरी तुमच्याकडनं सुटून जाईल. सो थोडं आय थिंक लास्टचे 3 वर्ड आहे ते मिसिंग आहे, त्या टायमिंगला मी स्वतःला हाईड करेन. ठीक आहे, आधी एक बेसिक इन्फॉर्मेशन बघून घेऊया. तर गाईज, हे जे तुम्हाला एक रेक्टँगल दिसतोय बघा, ही आपली स्मूथ मसलची रेक्टँगल आहे, मीन्स आउटर आणि इनर लेअर आहे. ठीक आहे, जी कशाची, स्मूथ मसलची, जे आपल्या हार्टमध्ये स्मूथ मसल, हार्ट मसल प्रेझेंट आहे त्याची इथे मेन्शन केली आहे. सो याच्यामध्ये काय होतं गाईज, याच्यामध्ये काही चॅनल्स प्रेझेंट आहे. एक इथे दिसतो तुम्हाला एक सोडियम चॅनल आहे, जो व्होल्टेज गेटेड सोडियम चॅनल. त्याच्याच साईडला बघा इथे एक नॉर्मल सोडियम चॅनल, म्हणजे हे दोन्ही आपले सोडियम चॅनल आहे. देन आफ्टर सोडियम चॅनल देअर इज अ प्रेझन्स ऑफ 2 कॅल्शियम चॅनल. ठीक आहे, आता यामधले दोन्ही कॅल्शियम चॅनल दोघांचे टाइप्स वेगळे आहे. फर्स्ट जो आहे कॅल्शियम चॅनल तो स्लो चॅनल आहे. ठीक आहे, म्हणजे स्लोली कॅल्शियमला आतमध्ये पाठवणार, कशामध्ये, मसल्समध्ये. देन हा सेकंड वन आहे एल टाईप, वेरियस टाइप्स आहे आपल्याला माहिती आहे. सो हा एल टाईप कॅल्शियम चॅनल. देन इथे राईट साईडला बघा एक पोटॅशियम चॅनल तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे, त्याच्या खालचं माझ्यामुळे हाईड झालं असणार, त्यात ती जी मेकॅनिझम सांगते तेव्हा मी स्वतःला हाईड करून घेईल. ओके, सो हे 5 बेसिक चॅनल आहे, 2 सोडियम, 2 कॅल्शियम आणि 1 पोटॅशियम. आता ह्या ओव्हरऑल चॅनलचं काम काय आहे, तर आपल्याला माहिती आहे की जी सेल आहे, सेलमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयनचं बॅलन्स, दॅट इज द होमिओस्टॅटिक बॅलन्स मेंटेन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर मग आता हे जे व्होल्टेज गेटेड सोडियम चॅनल हे काय करणार, सोडियम आयनचं इनटेक करणार. ठीक आहे, इन्फ्लक्स करणार. ऑब्व्हियसली कॅल्शियम चॅनल काय करणार, तर कॅल्शियम चॅनल सुद्धा इन्फ्लक्स करणार आणि याला बॅलन्सिंग करण्यासाठी काय करणार, पोटॅशियम चॅनल वर्क करणार. सो मग काय, पॉझिटिव्ह आयन्सला तो सेलच्या बाहेर टाकणार, मसलच्या बाहेर टाकणार. नाव आपल्या जे सेल आहे याच्यामध्ये सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम मसल्स प्रेझेंट आहे, सॉरी मसल्स नव्हे तर SR, दॅट इज द सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम्स प्रेझेंट आहे. याच्यावरती कॅल्शियम चॅनलसाठी एक रिसेप्टार्स प्रेझेंट आहे. ठीक आहे, हे रिसेप्टार्स तुम्हाला इथे दिसत असणार. तर गाईज, हे रिसेप्टार काय करतात, तर ह्या रिसेप्टार वरती जेव्हा कॅल्शियम चॅनल जाऊन बाउंड होतात तेव्हा हे अगेन दुसऱ्या साईडनी एक्सेप्ट आउट करतात. खाली बघा 2 चॅनल दिसत आहे आणि ह्या 2 कॅल्शियम चॅनल थ्रू हे जे काही कॅल्शियम आहे ते इकडनं, म्हणजे इकडनं एक हाताने पकडणार, दुसऱ्या हाताने सोडणार, लाईक दॅट. ओके, हा फॉर एक्झाम्पल हा सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, याच्यावरती हा कॅल्शियम येणार, बाउंड होणार अँड देन दुसऱ्या साईड थ्रू कॅल्शियम निघून जाणार. आता हे जे निघालेले कॅल्शियम आहे कुठे बाउंड होतात, मी इथे स्वतःला हाईड करते, जस्ट गिव्ह मी 1 सेकंड. ओके, नाउ विजिबल क्लिअरली. सो आता इथे बघा, इथे 3 रिसेप्टार असतं. एक असतो ट्रोपोनिन, सेकंड असतो ऍक्टिन अँड थर्ड वन असतो मायसिन. हे अशा प्रकारचे रिसेप्टार्स आपल्या सेलमध्ये प्रेझेंट आहे. जेव्हा ह्या ट्रोपिन वरती कॅल्शियम चॅनल जाऊन अटॅच होतात, ठीक आहे, कॅल्शियम आयन्स जे आहे ते अटॅच होतात. कुठले, डायरेक्टली ते कॅल्शियम चॅनलच्या थ्रू आलेले नव्हे, तर फक्त ते जे सार्कोप्लाझमिक रेटिक्युलमला मध्ये गेले होते, त्याला बाउंड झाले होते आणि त्याच्यातनं रिलीज होऊन जेव्हा इथे जाऊन अटॅच्ड होतात तेव्हा ऍक्टिन ऍक्टिव्हेट होतो अँड देन मायसिन ऍक्टिव्हेट होतो. त्याच्यामुळे काय होतं की जे काही फर्दर कॉन्ट्रॅक्शन आहे ती कॉन्ट्रॅक्शन होते. ठीक आहे, सो अशा प्रकारे कॉन्ट्रॅक्शन होते. जर कॅल्शियम चॅनल जर आले नाही किंवा डिटॅच झाले तर काय होणार, ते रिलॅक्सेशन. अगेन कॅल्शियम चॅनल, कॅल्शियम आयन आले तर काय होणार, अगेन ते कॉन्ट्रॅक्शन होते. ओके, सो आय थिंक तुम्हाला हे जी काही प्रोसेस आहे कॉन्ट्रॅक्शनची आणि रिलॅक्सेशनची क्लिअर होणार. ठीक आहे, कॉन्ट्रॅक्शन कशा प्रकारे होणार, तर जेव्हा कॅल्शियम जाऊन आपला ट्रोपिनला बाउंड होणार तेव्हा तो कॉन्ट्रॅक्शन होणार, जेव्हा कॅल्शियम रिलीज होणार तर तो रिलॅक्सेशन होणार. आणि आपल्याला काय बघायचं आहे, जे आपले वॉसोडायलेटर्स ते काय करतात, ते
आता अंजानामध्ये काय झालं आहे की कॉन्ट्रॅक्शन झालं आहे, काहीतरी स्पाझम झालं आहे, किंवा काहीतरी इथे आता ही कोरोनरी आर्टरी आहे, इथे काहीतरी ब्लॉकेज झालं, म्हणजेच काय तर डायमीटर छोटी झाली. आपले ड्रग काय करणार तर ते रिलॅक्सेशन करणार, म्हणजे डायमीटर मोठी करणार आणि जो काही ऑक्सिजन आहे त्याचा सप्लाय इन्क्रीज करणार. आता तुम्हाला कळलं असणार की कॅल्शियम चॅनल ब्लॉकर काय करणार. ऑब्व्हियसली हे जे कॅल्शियम चॅनल आहे याला ब्लॉक करणार. कॅल्शियम म्हणणार की आता तू येऊ नको, बस झालं कॉन्ट्रॅक्शन, आता रिलॅक्सेशन द्यायचं आहे. सो अशा प्रकारे डायलेटर काय करणार तर ऑब्व्हियसली डायलेट करायचं काम करणार. डायलेट इन द सेन्स रिलॅक्सेशन. रिलॅक्सेशन म्हणजे काय तर कॉन्ट्रॅक्शनच्या अपोजिट. आणि म्हणून गाईज हे कॉन्ट्रॅक्शनची प्रोसेस तुम्हाला माहिती असणं गरजेचं होतं. अँड हिअर मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. ठीक आहे, आता जास्त क्लिअर झालं असणार. नाव द थिंग इज की आता वॉसोडायलेटर काय करणार. वॉसोडायलेटर काय करणार तर ऑब्व्हियसली इट डायलेट्स आवर ब्लड वेसल. ठीक आहे, याची जी काही वेट आहे त्याला इन्क्रीज करा अँड अलाउविंग द ब्लड टू फ्लो मोर इझिली थ्रू. ठीक आहे, हा या प्रकारे जर प्लेग झाला असणार, आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असणार, किंवा एवढी जर आपली कोरोनरी आर्टरी आहे आणि इथे छोटी झाली असणार तर त्याला डायलेट करायचं काम हा वॉसोडायलेटर करतो. सम ऍक्ट डायरेक्टली ऑन द स्मूथ मसल सेल्स लाइनिंग द ब्लड वेसल. ठीक आहे, सो अशा प्रकारे हे वॉसोडायलेटर वर्क करतात. आता मेकॅनिझम ऑफ ऍक्शन क्लिअर आहे, तुम्ही इझिली लिहू शकता. नाव तरीही याचं हे वॉसोडायलेटर कशा प्रकारे वर्क करतो ते आपण बघूया. जस्ट गिव्ह मी 1 सेकंड, आय विल बी बॅक. Hello, I am here guys. Sorry for the distraction. I am here again. So नाव मेकॅनिझम बघायचं आहे की वॉसोडायलेटर कशा प्रकारे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन शो करतात. तर हे जे आहे हे आपले वॉसोडायलेटर म्हणजे नथिंग बट द नायट्रेट्स आहे. ठीक आहे, नायट्रेट्स म्हणजे आपण नायट्रोग्लिसरीनची गोळी बघितली होती, टंगच्या खाली ठेवायचा अँड देन हे जो काही अंजायना आहे तो आपण क्युअर करू शकतो. सो हे जे वॉसोडायलेटर्स आहे किंवा नायट्रेट्स आहे हे एक प्रो ड्रग आहे. प्रो ड्रग म्हणजे जे इनसाइड ऍक्टिव्ह असतात बॉडीच्या आणि आउटसाइड इनऍक्टिव्ह आहे, किंवा दुसऱ्या वेळी म्हणू शकतो की जेव्हा याच्यावरती काही केमिकल रिॲक्शन होतात, बॉडीमध्ये एन्झायमॅटिक रिॲक्शन होतात, तेव्हा ते त्याच्या ऍक्टिव्ह फॉर्ममध्ये असतात. ठीक आहे, ॲज सच ते डिॲक्टिवेट असणार, बट त्याच्यावरती काहीतरी रिॲक्शन दिलं. फॉर एक्झाम्पल चॉकलेट बघूया. चॉकलेटचं एक्झाम्पल किंवा चॉकलेट आहे त्याला प्रॉपर रॅप केलं तर त्यावरती कुठलाही किडा मुंगी येऊन बसत नाही, किंवा तो आपण डायरेक्टली खाऊ शकत नाही, तो ॲज सच इनॅक्टिव्ह आहे. बट त्याला आपण जेव्हा रॅपच्या बाहेर काढतो तर फ्री स्पेस मध्ये जरी ठेवला तरी त्यावरती किडा येऊन बसणार, किंवा आपण जरी त्याला खातो म्हटलं तरी आपण इझिली खाऊ शकतो. रॅपर तू खाऊ शकतो का तर नाही. सेम केस नाही, हे जे आपले प्रोडक्ट आहे ते ॲज सच इनॅक्टिव्ह असतात, बट त्यावरती जेव्हा एन्झायमॅटिक रिॲक्शन होते तेव्हा ते ऍक्टिव्हेट असतात. ठीक आहे, सो आय होप तुम्हाला एक आयडिया क्लिअर झालेली असणार. सो मग आता हे जे नायट्रेट्स आहे किंवा वॉसोडायलेटर्स आहे ते काय करणार, नायट्रिक ऍसिडमध्ये कन्वर्ट होणार, विच इज अ ऍक्टिव्ह फॉर्म ऑफ अवर नायट्रेट्स ऑर वॉसोडायलेटर्स. हे काय करणार, इट ऍक्टिव्हेट द गॉनिलेल सायक्लेज. आता ह्या गॉनिलेल सायक्लेजचं बॉडीमध्ये काय काम आहे तर हा CGMPचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज करतो जे सेलमध्ये प्रेझेंट आहे. आता हा CGMP कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे तर इट रिड्यूस द कॅल्शियम एंट्री विच which responsible for the relaxation and leads to vasodilator. म्हणजेच काय तर हा CGMPचा जो कॉन्सन्ट्रेशन आहे त्याला इन्क्रीज करतो, वाढवतो, आणि CGMP काय करतो तर कॅल्शियमची एंट्रीला स्टॉप करतो. ठीक आहे, मग असे जे कॅल्शियमच्या एंट्रीला स्टॉप करणारे जे एजंट आहे त्याला आपण वाढवून टाकलं. सो आता आपल्याला कॅल्शियम नको असे जे सांगणारे जे व्हॉलंटियर्स आहे त्याला इन्क्रीज केलं. कोण आहे हा व्हॉलंटियर, CGMP, आणि CGMPला कोण फॉर्म करतात तर गॉनिलेज सायक्लेज, आणि गॉनिलेज सायक्लेजला ऍक्टिव्हेट करतो आपले नायट्रिक ऍसिड. हा झाला फर्स्ट रूट. सेकंड रूट मध्ये आपले नायट्रेट्स काय करणार तर इट लीड्स टू डिफॉस्फोरायलेशन ऑफ PKG म्हणजे प्रोटीन कायनेज. आता हा प्रोटीन कायनेज काय करतो, इट स्टॉप द ऍक्टिव्हेशन ऑफ मायसिन, सो इट डज नॉट इन्क्रीज इंटरॅक्ट विथ ऍक्टिन. आता ही जी चेन बघितली होती जिथे ऍक्टिन होता, आता अगेन मी स्वतःला हाईड करते म्हणजे तुम्हाला दिसणार.
जस्ट अ मिनिट. ओके, नाव एम आय हायडिंग. ठीक आहे. सो गाईज आता इथे बघा, आता हा ट्रोपिन होता, ट्रोपिन वरती कॅल्शियम बाउंड होते, त्याच्या खाली होता ऍक्टिन अँड देन मायसिन. आता हे काय करणार, सेकंड विनय हा ऍक्टिनला ब्लॉक करणार, ऍक्टिनला ऍक्टिव्हेट होऊ देणार नाही, ऍक्टिन मायसिन पर्यंत निरोप पाठवणार नाही की आपल्याला कॉन्ट्रॅक्शन करायचं आहे. सो ही जी हा जो रस्ता इथे ब्लॉक करणार. ठीक आहे. सो दोन वेनी, फर्स्ट थिंगने हा कॅल्शियम चॅनलला जे काही ब्लॉक करणारे जे आपले CGMP आहे त्याला इन्क्रीज करतो आणि सेकंड थिंग हा ऍक्टिनला ब्लॉक करतो. सो अशा प्रकारे जे आपले हे वॉसोडायलेटर्स आहे ते त्यांचं वर्क करतात. आय होप आता तुम्हाला क्लिअर असणार. मेकॅनिझम ऑफ ऍक्शन अशा फ्लो चार्टनी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इझी होणार आणि एक्झाम मध्ये सुद्धा आठवणार. नाव गाईज आता ड्रग बघूया. पहिला आणि मोस्ट इम्पॉर्टंट ड्रग आहे दॅट इज अमाइल नायट्रेट. आता हे जे नायट्रेट आहे अगदी सिंपल स्ट्रक्चर आहे, तुम्ही इझिली काढू शकता, फार टेन्शन घ्यायचं काम नाही. नोट्स मी प्रोव्हाइड करणार, टेलिग्राम चॅनलवरती जाऊन इझिली डाउनलोड करू शकता किंवा लिंक मी ह्या PPTची तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्हाला थेरॉटिकल नोट्स पाहिजे असणार तर त्याची PDF सुद्धा मिळणार किंवा ही चालू कंडिशन मधली जी PPT आहे ती सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून देईल. जस्ट डोंट यू वरी. सो फक्त तुम्हाला पॉईंट लक्षात आला पाहिजे. तर अमाइल नायट्रेट हा आपला फर्स्ट ड्रग आहे. सेकंड थिंग आहे पेंटो इरिथ्रिटोल टेट्रानायट्रेट अँड थर्ड वन आहे डायपायरिडोमाइड. आता हे स्ट्रक्चर तुम्हाला वारंवार लिहायचं आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट गाईज. प्रॅक्टिस करा आणि स्ट्रक्चर आठवण ठेवा. ठीक आहे. नायट्रोग्लिसरीनचा आपल्याला सिंथेसिस बघायचा आहे कारण हा आपला सो कॉल्ड स्टार वाला ड्रग आहे आणि ऑब्व्हियसली स्टार वाल्या ड्रगला आपण जरा जास्त इम्पॉर्टंट देतो. ठीक आहे. सो इट इज ऑल्सो नोन ॲज अ ग्रिसिलिन ट्रायनायट्रेट. याच्यामध्ये ही स्ट्रक्चर बघा, CH2ONO2 CHONO2 आणि CH2ONO2. अगदी सिंपल स्ट्रक्चर आहे. तसं सिंथेसिस सुद्धा अगदी सिंपल आहे. ग्लिसरॉलला रिएक्शन करायची आहे आपल्याला 3HNO3 नायट्रिक ऍसिड आणि H2SO4 सोबत, दॅट इज द सल्फ्युरिक ऍसिड सोबत, अँड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर नायट्रोग्लिसरीन. काहीच नाही, फक्त हा जो OH आहे H ला रिप्लेस केला आहे NO2 आणि 3 वॉटर मॉलिक्युल हे ॲज अ बाय प्रोडक्ट निघते. अगदी सोपी आहे, तुम्ही करू शकता. नाव सेकंड असा ड्रग आहे ज्याचा आपल्याला सिंथेसिस बघायचं आहे. दॅट इज द आयसोसॉर्बाइड डायनायट्रेट. याचं स्ट्रक्चर सुद्धा सिंपल आहे. हेट्रोसायक्लिक रिंग आहे, 2 ऑक्सिजन आहे, एक ONO2 आणि सायमल्टेनियसली इकडे एक ONO2 म्हणजेच काय मिरर इमेज आहे. अगदी इझिली आहे. आता इथे तुम्हाला ही फक्त डिसऑर्बिटॉल दॅट इज अवर डेक्स्ट्रोज शुगरला आठवण ठेवायचं आहे. याची रिएक्शन कशामुळे सोबत होती तर 4-मिथिल बेन्झिन सल्फोनिक ऍसिड सोबत होती आणि ही रिएक्शन झाल्यामुळे डायरेक्टली तुम्ही हे स्ट्रक्चर काढू शकता किंवा याला पॉइंट वाईज जरी समजून घेतो तरी होतं. बट आय मस्ट से की काय करायचं, शॉर्ट ट्रिक सांगते तुम्हाला. डायरेक्टली हा जो आयसोसॉर्बाइड डायनायट्रेट आहे याचं स्ट्रक्चर काढायचं. अगेन आय थिंक माझ्यामुळं रिएक्शन हाईट झाली आहे, मी स्वतःला हाईट करते. ठीक आहे. सो मग गाईज काय करायचं, 2 स्टेप रिएक्शन आहे. ऍट द हे एंड हा आपला ड्रगचं स्ट्रक्चर तर माहितीच आहे, हे लिहायचं आहे आणि त्याच्या अगोदरचा जो प्रोडक्ट आहे दॅट इज आयसोसॉर्बाइड. याच्यामध्ये डिफरन्स काय तर फक्त हा OH दिसतो बघा, इथे एक ONO2 आहे, इथे OH एवढाच डिफरन्स आहे. बाकी याच्यामध्ये फारसा झंझट करत बसायचं काम नाही, हेच लिहायचं आहे. आणि याची रिएक्शन अगेन HNO3 आणि H2SO4 सोबत केली की हा आपला आयसोसॉर्बाइड डायनायट्रेट फॉर्म होतो. ठीक आहे. फार असं झंझट करायची नाही, अगदी सिंपल ट्रिक आहे. त्या सिंपल ट्रिक करून आपल्याला आठवण ठेवायचं. ठीक आहे. सो दिस इज अवर वॉसोडायलेटर्स. वॉसोडायलेटरचं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन क्लिअर आहे, ड्रग क्लिअर आहे, युजेस सगळ्यांना क्लिअर आहे. नाव कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. आता मला सांगा बरं, मला सांगायची गरज आहे का कॅल्शियम चॅनल ब्लॉकर काय करू शकता? ऑब्व्हियसली नाही. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर काय करणार, कॅल्शियम चॅनलला ब्लॉक करणार. कॅल्शियम चॅनल ब्लॉक झाले तर काय होणार की फर्दर कॅल्शियम सेलमध्ये जाणार नाही, कुठल्याही प्रकारचं कॉन्ट्रॅक्शन होणार नाही, तो कुठल्याही प्रकारचा सायकोप्लाझमिक रेटिक्युलम सोबत बाउंड होणार नाही, तर तो ट्रोपिन सोबत बाउंड होणार नाही, ऍक्टिन ऍक्टिव्हेट होणार नाही, मायसिन ऍक्टिव्हेट होणार नाही आणि ऑब्व्हियसली कॉन्ट्रॅक्शन होणार नाही. सो आपल्याला पाहिजेच ते, आपल्याला कॉन्ट्रॅक्शन नको, आपल्याला डायलेशन पाहिजे. सो इथे सेम थिंग होणार आहे. Calcium channel blockers are a heterogeneous group of compound used in a variety of cardiovascular disorder. Various असे कार्डिओव्हास्क्युलर डिसऑर्डर आहे ज्याच्यामध्ये ह्या कॅल्शियम चॅनलचा ब्लॉकर यूज होतो. फक्त आपण अंजायनामध्येच यूज करत नाही, तर आपण ऑब्व्हियसली स्टेबल अंजायनाच्या ट्रीटमेंटसाठी, वॉसोस्पास्टिक अंजायनासाठी, हायपरटेन्शनसाठी, हायपोटेन्शनसाठी
सॉरी हायपरटेन्शनसाठी, हायपरट्रॉफिकसाठी, कार्डिओमायोपॅथीसाठी आणि सुप्राव्हेंट्रिक्युलर अरिथमिया अशा व्हेरियस जो हार्ट रिलेटेड डिसऑर्डर्स आहे त्यासाठी आपण हे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर यूज करतो. ठीक आहे. नाव द जनरल स्ट्रक्चर ऑफ अवर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, ज्याचा आपल्याला आता सार बघायचा आहे, दॅट इज द स्ट्रक्चरल ऍक्टिव्हिटी रिलेशनशिप बघायची आहे. ठीक आहे. सो गाईज हे एक जनरल स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये एक फिनिल रिंग आहे. जी फिनिल रिंग कशाला अटॅच झाली आहे तर हेट्रोसायक्लिक रिंग 6 मेंबर रिंग आहे, जिथे आपल्याला नायट्रोजन दिसतोय. त्याला जेव्हा आपण सार लिहितो आपल्याला काय करायचं असते, नंबरिंग करायचं असते. देन आपण त्याच्यावरती प्रत्येक पार्टमध्ये जर काही सबस्टिट्यूशन झालं तर ऍक्टिव्हिटी इन्क्रीज होते का किंवा ऍक्टिव्हिटी डिक्रीज होते एवढंच लिहितो. सो मग आता इथे सार मध्ये आपल्याला जनरल स्ट्रक्चर मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि याला नंबरिंग करायचं आहे. नंबरिंग आपण ही जी पॅरेंट रिंग आहे दॅट इज द हेट्रोसायक्लिक रिंग आहे यावरती करणार. नायट्रोजनला ऑलवेज 1 द्यायचं आहे. 1 2 3 4 5 आणि 6. ठीक आहे. सो ऍट द फर्स्ट पोझिशन देअर इज अ नायट्रोजन. ऑब्व्हियसली हा ऍक्टिव्हिटीसाठी इन्क्रीज असणार आहे, इम्पॉर्टंट असणार आहे. सेकंडला बघा एक मिथिल ग्रुप आहे. थर्डला R3, फोर्थला एक फिनिल रिंग, फिफ्थला अगेन R2 आणि 6ला R1. अशा प्रकारे आपण नंबरिंग केली. आता बघूया की काय ऍड केल्याने ऍक्टिव्हिटी इन्क्रीज होते आणि काय ऍड केल्याने ऍक्टिव्हिटी डिक्रीज होते. आता जो फोर्थ पोझिशन आहे त्याच्यासाठी जी फिनिल रिंग आहे हे मोस्ट इसेन्शियल आहे. फोर्थ पोझिशन आहे आणि या पोझिशन मध्ये जे फिनिल रिंग आहे हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे फॉर इट्स ऍक्टिव्हिटी. नाव सबस्टिट्यूशन ऑन दिस फिनिल रिंग बाय X दॅट इज Cl and O2 इन्क्रीज द ऍक्टिव्हिटी. आता ही जी फिनिल रिंग आहे यामध्ये आपण X एखादा सबस्टिट्यूशन केला तर ऍक्टिव्हिटी इन्क्रीज होणार. मग X मे बी क्लोरीन और इट मे बी NO2. ओके. 1,4-dihydropyridine ring is essential for activity. 1,4-dinitro ही जी रिंग आहे pyridine ring, it is the most important essential for its activity. Then guys, methyl group at first position decrease the activity. आता फर्स्ट पोझिशनला N वरती जर आपण मिथिल ग्रुप टाकला तर ऍक्टिव्हिटी डिक्रीज होणार. सो आपल्याला ऍक्टिव्हिटी डिक्रीज करायची नाही. सो आपण मिथिलचं सबस्टिट्यूशन करणार नाही. मिथिल ग्रुप ऍट सेकंड अँड 6th पोझिशन इन्क्रीज द ऍक्टिव्हिटी. सेकंड that is this one and 6th position that is the R1. इथे जर आपण मिथिल टाकला तर ऍक्टिव्हिटी इन्क्रीज होतो. ठीक आहे. ऑर्थो मेटा पॅरा. ठीक आहे. ऑर्थो मेटा पॅरा. सेकंड जो आहे ऑर्थो पोझिशनला आपण CH3 ऍड करू शकतो. अगेन इसेन्शियल फॉर इट्स ऍक्टिव्हिटी. ठीक आहे. फक्त ॲम्लोडिपिन आहे ज्यासाठी हे कंपोनंट इसेन्शियल नाही, बाकी सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे. देन प्रेझेन्स ऑफ इस्टर ग्रुप ऍट पोझिशन 3rd and 5th इन्क्रीज द ऍक्टिव्हिटी. आता हा जो मेटा पोझिशन आहे इथे जर आपण इस्टर टाकला तर ऍक्टिव्हिटी इन्क्रीज होते. अगदी सिम्पल सार आहे, स्ट्रक्चरल ऍक्टिव्हिटी रिलेशनशिप आहे. तुम्ही इझिली लिहू शकता. कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन नाही आहे, कुठल्याही प्रकारचं काही कॉम्प्लेक्स नाही आहे. जे जनरल स्ट्रक्चर आहे ते इझी आणि तुम्ही इझिली आठवण ठेवू शकता. नाव गाईज मेन थिंग दॅट इज द ड्रग. ह्या ज्या कॅटेगरीमध्ये आहे फक्त ड्रग आणि ड्रगचं स्ट्रक्चर आपल्याला आठवण ठेवायचे आहे. बाकी यामध्ये आपल्याला स्टारवाला ड्रग दिलेला नाही. सो आपण इथे जो सिंथेसिस आहे ते सुद्धा आपण बघणार नाही. टोटल 8 ड्रग आहे. 8 ड्रगचे स्ट्रक्चर बघूया. ठीक आहे. सो फर्स्ट ड्रग आहे विरापॅमिल. आता विरापॅमिलचं स्ट्रक्चर बघा. इथे आता एक चेन आहे, एक चेन आणि ज्याला अटॅच्ड आहे 2 रिंग. ठीक आहे. ह्या दोन्ही फिनिल रिंग आहे. फिनिल रिंग मध्ये OCH3 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 हे अटॅच झाले आहे. सो तुम्हाला डिफरन्शिएट करायचं आहे आणि स्ट्रक्चर आठवण ठेवायचं आहे. सेकंड वन आहे बायपायरिडिल हायड्रोक्लोराईड. आता याचं स्ट्रक्चर बघा. याच्या स्ट्रक्चरमध्ये पण आपल्याला काय एक मध्ये चेन आहे ज्याला इकडनं तिकडनं छान असे फिनिल सबस्टिट्यूशन झालं आहे. छानच म्हणावं लागणार कारण मेडिसिनल केमिस्ट्री आहे छान आणि स्ट्रक्चर सुद्धा छान आहे. फक्त काय की स्ट्रक्चर भरपूर असल्यामुळे मुलांना हार्ड वाटते. बट गाईज ट्रस्ट मी, हा काही हार्ड नाही, अगदी इझी सब्जेक्ट आहे. फक्त प्रॅक्टिस करा. ठीक आहे. देन डिल्टायाझिम इट बिलॉंग्स टू बेन्झोडायझोपिन्स. ठीक आहे. सो मग याच्यामध्ये सुद्धा आपल्याला भरपूर असं छान असं स्ट्रक्चर बघायला मिळतं. मी नोट्स अवेलेबल करून देईल, तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता. ठीक आहे. अगेन फोर्थ ड्रग आहे मेफेडिफिन. आपण मेफेडिफिन, ॲम्लोडिफिन आणि फेमोडिफिन याच्या स्ट्रक्चरला तुम्ही कोरिलेट करू शकता. कारण ही जी पॅरेंट जनरल स्ट्रक्चर आहे ते सगळ्यांचं तिघांचं सेम आहे. फक्त काही बेसिक सबस्टिट्यूशन झाले. हे जे चेन आहे ह्या चेन मध्ये काही चेंजेस आहे. आता हे चेंजेस काय आहे तुम्ही प्रॅक्टिस करा आणि इझिली आठवण ठेवू शकता. देन 7th जो ड्रग आहे तो आहे निकार्डिपिन. निकार्डिपिन मध्ये सुद्धा पॅरेंट ही जी सेम आहे आणि निमोडिपिन मध्ये सुद्धा सेम आहे. फक्त जे सबस्टिट्यूशन झालं आहे दॅट इज मेटा पोझिशन मध्ये ते फक्त डिफरंट आहे. एवढंच आपल्याला आठवण ठेवायचं आहे गाईज. सो आज आपण काय बघितलं तर आज आपण बघितलं
की जो आपले अँटी अंजायनल ड्रग आहे, आपण अंजायना बघितला की नेमकं अंजायनामध्ये काय होतं, कशा प्रकारे त्याचे टाइप्स आहे, कशा प्रकारे ते बॉडीवरती अफेक्ट करू शकतात. देन वी कव्हर की हा जो अंजायना आहे याला आपण कशा प्रकारे ट्रीट करू शकतो, कशा प्रकारे आपण याला कुठल्या कुठल्या डिफरंट वेनी ट्रीटमेंट करू शकतो, सेल्फ क्युअर घ्यायची आहे, अगेन सर्जरी करू शकतो, किंवा मग आपले अँटी अंजायनल ड्रग तर आहेच आहे. देन गाईज, अँटी अंजायनल ड्रग मध्ये आपण जे काही क्लासिफिकेशन बघितले ते फार्माकोलॉजीच्या आणि मेडिसिनल केमिस्ट्रीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितली. अगेन फार्माकोलॉजीचे 5 क्लासिफिकेशन आहे आणि मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये आपण 2 जायचे, जो वॉसोडायलेटर अँड जे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहे ते बघितलं. एक जनरल थिंग बघितली की आपण कॉन्ट्रॅक्शन कशा प्रकारे होतो, जे स्मूथ मसल आहे त्याबद्दल, आणि त्यावरूनच आपण इझिली जे काही प्रत्येक कॅटेगरीचं क्लासिफिकेशन आहे, त्यांचा मेकॅनिझम आहे ते इझिली आपल्याला बघता आलं. ठीक आहे. वॉसोडायलेटर्स काय करतात की ते कुठल्या प्रकारे मेकॅनिझम शो करतात. वॉसोडायलेटर आर द नायट्रेट्स, आणि हे नायट्रेट प्रो ड्रग आहे. ते काय करतात, जे काही सिच्युएशन आहे, ज्या सिच्युएशन मध्ये कॅल्शियम जे आहे सेलमध्ये एंटर्ड होतो, सो मग हा काय करतात, CGMP ला इन्क्रीज करतो. CGMP काय म्हणतो की नको आता आम्हाला कॅल्शियम, आता हे डोअर क्लोज करा. ठीक आहे. सो मग कॅल्शियम जाणार नाही, तर ऑब्व्हियसली जो ऍक्टिन आणि मायसिन आहे तो ऍक्टिव्हेट होणार नाही. सेकंड थिंग, हा ऍक्टिनलाच ब्लॉक करतो, त्याला ऍक्टिव्हेट होऊ देत नाही, सो कॉन्ट्रॅक्शन होत नाही. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर अशा कुठल्याही फंडात पडत नाही, तर डायरेक्ट कॅल्शियम चॅनलला ब्लॉक करतो. ऑब्व्हियसली म्हणूनच नाव आहे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, आणि व्हेरियस अशा डिसऑर्डरच्या ट्रीटमेंटसाठी हा कॅल्शियम चॅनल ब्लॉकर यूज होतो. ठीक आहे. व्हेरियस असे ड्रग्स बघितले आणि व्हेरियस असे सिंथेसिस सार सगळं काही आपण डिस्कस केलं आहे. गाईज, नोट्स हा तुम्हाला तुमच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होऊन जाईल, आणि जर काही क्युरीज असणार तर मला नक्की सांगा, आणि पॉइंट वाईजच आपण मेडिसिनल केमिस्ट्रीला कव्हर करूया. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे जे काही लेक्चर आहे ते लेक्चर हेल्पफुल झालं असणार, आणि तुमचे सगळे जे काही पॉइंट्स आहेत ते अगदी क्लिअर झाले असणार. ठीक आहे गाईज. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच इंटरेस्टिंग टॉपिकमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ह्या चॅनल आपल्याला फार्मसी रिलेटेड सगळं काही कंटेंट हे आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये देतं. ठीक आहे. अँड गाईज, अगेन चॅनलला एवढं छान सपोर्ट केल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे खरंच मनापासून आभार. सो गाईज, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.